सुप्रभातम. संत कृपा झाली, इमारत फळा आली. पुढे तुका झालासे कळस. भागवत मंदिराच्या कळसावरील भगवी ध्वजा म्हणजे समर्थ रामदास. हिंदू राष्ट्राच्या इतिहासातील मांगल्याचं पृष्ठ. राष्ट्रवादाचे प्रवर्तक, आद्य राष्ट्रपुरुष समर्थ रामदास स्वामींनी भागवत धर्माचा खरा वारसा हा प्रपंच आणि परमार्थाच्या समन्वयातच स्पष्ट होतो हे प्रतिपादित केलं आणि मातीच्या कणाकणाला राष्ट्र चैतन्याचा स्फूर्ती मंत्र दिला. राघवाची पदे मानसी धरीन, विश्व उद्धारीन हिळा मात्रे. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी त्यांना आदेश दिला, तुम्हास तर जगदोद्धार करणे आहे. समर्थ जसे श्री रामरायांचे परमभक्त होते, तसेच ते शक्तीचे देखील उपासक होते. नाना दैत्य कपटमती, जे देवांसही नाटोपती. मग निर्माण होऊन शक्ती संहार करती जाहली. शक्तीचे पीठ असल्याखेरीज राष्ट्रकार्यास वेग येणार नाही ह्याची जाण समर्थांना होती. आघात संकटे वारी, निवारी दुष्ट दुर्जना. संकटी भरवसा मोठा, तात्काल काम होत असे. सर्व ही बालके जीची, त्रैलोक्य जननी पहा. साक्षिणी सर्व लोभाळू, मर्यादा कोण हे करी. चाफळच्या मंदिराचं बांधकाम जवळजवळ पूर्ण होत आलं असताना अनेकांनी समर्थांना प्रश्न केला, स्वामी, मंदिर तर पूर्णत्वाकडे वाटचाल करतंय, पण मग मूर्तींचं काय, त्या केव्हा येणार. रामरायाचं मंदिर आहे ना, त्यालाच त्याची चिंता. आपण व्यर्थ चिंतेचा भार का व्हावा. समर्थ उद्गारलेत. मंदिराचं बांधकाम सुरू असताना समर्थांचं भ्रमणही सुरू होतं. ते कोरेगाव जवळील निगडी या गावी आलेत. निगडीचं कीर्तन आटपून समर्थांनी कृष्णाकाठी असणाऱ्या शिवनाथ मंदिरात रात्री मुक्काम केला. दुसरे दिवशी सकाळी कृष्णाकाठी स्नान केल्यावर जप सुरू असताना त्यांच्या कानी स्पष्ट शब्द आलेत, ह्या डोहातून माझी सुटका कर आणि मला चाफळच्या मंदिरात स्थापित कर. संध्यावंदन पूर्ण झाल्यावर समर्थांनी पुनश्च कृष्णेच्या डोहात उडी मारली. त्यावेळी कोरेगावचे वकील समर्थांच्या बरोबर होते. स्नान संध्या आटोपल्यावर समर्थांनी पुन्हा डोहात उडी का घेतली ह्याचं वकिलांना जरा आश्चर्यच वाटलं. समर्थांना जलस्तंभिनी विद्या अवगत होती. बराच वेळ झाला तरी समर्थ काही बाहेर आले नाहीत. म्हणून घाबरलेल्या वकिलांनी अंगापूरच्या गावकऱ्यांना गोळा केलं. काही वेळाने समर्थ 2 मूर्ती घेऊन बाहेर आलेत. एक देवीची मूर्ती होती, तर दुसरी मूर्ती राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमंत एकाच शिळेत असणारी. श्री रामचंद्रांच्या हातात असणारे कमळ अतिशय लोभस होते. समर्थांच्या हातातील कोरीव मूर्ती बघताच गावकऱ्यांनी निवेदन केलं, महाराज, इथं सापडलेल्या मूर्ती आपण ह्याच गावी प्राणप्रतिष्ठित करा ना. समर्थ म्हणालेत, जशी तुमच्या गावकऱ्यांची इच्छा. आपल्या झोळीतून त्यांनी मूर्ती काढून ठेवल्यात आणि त्याला वंदन करून समर्थ चाफळला मार्गस्थ झाले. सगळ्या लोकांनी प्रयत्न केला, पण मूर्ती काही हालेनात. सगळ्यांचेच प्रयत्न विफल ठरलेत. गावकऱ्यांना आपली चूक लक्षात आली. ते चाफळला गेलेत आणि त्यांनी समर्थांची क्षमा मागितली. स्वामी, प्रतिवर्षी रामनवमीच्या उत्सवात आम्हास आपण काही अधिकार द्यावा. समर्थांनी आज्ञा केली. प्रतिवर्षी रामनवमीच्या उत्सवात सिंहासनाची काठी तुमचीच असेल. आजही सिंहासनाच्या काठीचा मान अंगापूरकरांचाच असतो. भानजी गोसाव्यांना समर्थांनी आज्ञा केली, भानजी, तुम्ही
श्रीरामरायांची आणि शक्ती देवतेची मूर्ती चाफळला घेऊन या. चाफळला मूर्ती येणार म्हणून अख्खं चाफळचं खोरं आनंदून गेलं, गोविंदून गेलं. वाजत गाजत मूर्ती चाफळल्या आल्यात. पुढे यथावकाश शुभ मुहूर्ताला समर्थांनी श्रीरामचंद्रांना चाफळला प्रतिष्ठित केले. देवीची मूर्ती मात्र त्यांनी 2 वर्षांनी सज्जनगडावर स्थापित केली. अंगापूरची म्हणून तिचं नाव आंगलाई असं ठेवण्यात आलं. आजही भक्तांना अभय प्रदान करणाऱ्या ह्या शक्ती स्वरूपिणीचं आपण सज्जनगडावर दर्शन घेऊ शकतो. समर्थ नेहमी बाहेर जाताना देवतेला प्रणाम करून तिची परवानगी घेऊनच बाहेर जात असत. पण एकदा ते ह्या भवतारिणीची परवानगी न घेताच बाहेर पडले. अंबेनं किंचित मान वाकवून स्वतःची नाराजी प्रदर्शित केली. आजही तिची मान वाकलेल्याच स्थितीत आहे. पुढे शिवथरघळीत दासबोध लेखन सुरू असताना 7वा दशक संपत आला. तेव्हा ह्याच अंगलाईनं समर्थांना स्वप्न दृष्टांत दिला. जांबेला मातोश्री राणूबाई शेवटच्या घटका मोजतायत. लगेचच समर्थ वचनपूर्तीसाठी जांबेकडे प्रस्थान करते झाले. शुभमंगल सावधान बोहल्यावरून सावधान शब्द ऐकताच सावध झालेल्या समर्थांनी 12 वर्षाच्या तपश्चर्येनंतर आणि 12 वर्षाच्या तीर्थाटनानंतर जांबेला जाऊन मातोश्री राणूबाईंचं दर्शन घेतलं होतं आणि त्यांना त्यावेळी वचन दिलं होतं, माय तुझ्या अंतकाळी मी उपस्थित राहीन, पण आता मात्र तू मजला आज्ञा दे. समर्थ जांबेला उपस्थित होताच मातोश्री राणूबाईंनी त्यांच्या मांडीवर समाधानाचा शेवटचा श्वास घेतला. समर्थांच्या हातून गंगाजल सेवन करताच त्या कृतार्थ कोडीनं आपल्या पंचभौतिक देहाचा त्याग केला. अवघ्या महाराष्ट्राला बलसंवर्धनाची दीक्षा देणाऱ्या, राष्ट्रधर्म आणि स्वधर्म रक्षणाचा महामंत्र देणाऱ्या राष्ट्रोद्धारक समर्थांना आणि त्यांच्या उपास्य देवतांना, शक्ती स्वरूपिणी जगदंबेला, श्री रामरायांना आणि बुद्धिमतां वरिष्ठम मारुतीरायांना माझे कोटी कोटी प्रणाम.